नमस्कार मित्रांनो, माझ्या मोठ्या बहिणीने मला मारले होतं आत्ता 2 दिवस आधी. मी तर काल व्हिडिओ काही पोस्ट वगैरे केलाच नाही. तिने परवा मला येऊन मारलं, तुम्हाला तर दाखवलेलंच आहे. पण माझा नवरा काय जास्त बोलला पण नाही, तिला अडवलं पण नाही. आणि का असा हसत होता, तर का का हसत होता आणि तिला का नाही तुम्ही अडवलंस? हां, का तर लोकांचे पण मला कमेंट्स होते, म्हणजे असे नाही का यूट्यूब फॅमिलीचे पण कमेंट्स होते की नवरा बघतोय हसतोय सोडवत नाही ते. तर त्यांचं पण बरोबर आहे ना. तर तू काय मला सण आहे का, म्हणजे तिला का बोलला नाहीस, तू का सोडवलं नाहीस? येडी आहे का तू थोडीशी? मी बोललो असतो तर कसं चांगलं नसतं ना. ती आता किती पण झालं, तुम्ही बहिणी आहेत दोघी जणी. मी जर काही बोललो असतो तर वाईट वाटलं असतं आत्याला पण सगळ्यांना पण, म्हणून मी काही बोललो नाही तिला. हे मुद्दा. आणि मेन म्हणजे तिची मी इज्जत पण करतो ना, तेवढी मोठी आहे ती, किती पण झाली. इज्जतीचं आहे, पण बायकोला मारलं कुणी पण, बहीण का असं मारलं. मग दुसरं जर तिच्या जागी जर दुसरं कोणी असतं मग मी सांगितलं असतं मग माझ्या पद्धतीत. पण नाही, ते घरातलं तर कशाला एवढं हे करायचं, म्हणून मी काही बोललो नाही ना. बस. नाही दुसरं कोणी असतं मग तुला पण माहिती आहे माझा राग कसा आहे. तर ते आहे बरोबर, पण बघितलं ना तुम्ही मला कसं मारलंय ते. मी पडले खाली, मला ढकललं. पण मी आलो ना. हा, ते आहे बरोबर. तुम्ही मला अडवलं, म्हणजे तिला अडवलं तुम्ही, मला नाही का बाजूला केलं, मला दिवाणवरती ढकललं, तेव्हा माझ्या पायाला इतकं लागलं. ते आहे बरोबर. पण आता हा एका हिशोबाने तुझं पण बरोबर आहे की नाही का, म्हणजे ती माझी मोठी बहीण दुसरं असतं तर तुम्ही तर मारलंच असतं, भांडण केलेच असते. बरोबर आहे, ते तर आहे ना. आणि तिचं मला माहिती आहे, तिथे इतका तमाशा आहे ना. माझा नवरा काही बोलला असतं ना तर तिने इतकं वाढवलं असतं ना त्यालाच. माझा विषय सोडून दिला असता आणि माझ्या नवऱ्याच्याच अंगावर गेली असती. का तर मी तिचे व्हिडिओ बघितली आज सकाळी, काल सकाळी पोस्ट केलेली. त्याच्यात काय आहे, मी माझ्या नवऱ्याला विचारलं, तिने आलती नाही तर सांगितलं ना, माझ्या नवऱ्याने तर काय सांगितलं नव्हतं की तिने बोलले म्हणून. तर तिने काल व्हिडिओ पोस्ट केली, तर ती मी व्हिडिओ बघितली. तर त्यात मी नवऱ्याला विचारलं होतं की नाही का कशाला बोललं. तर ते म्हणलं की ती म्हणली की नीट नाही का आपण समजून नाही का समजून इथे घेऊ, म्हणून इथं ये, तुझ्या बायकोला काय सांगू नको असं तिने. म्हणून तिने माझ्या नवऱ्याला बोलून घेतलं आणि तिने, मी व्हिडिओ बघितलं त्या व्हिडिओत इतकं ती माझ्या नवऱ्याचे नाही का, म्हणजे दोषात वरडून बोलत होती. तू कम्प्लेट मला वाटतंय तिने आहे ना मिटून घ्यायसाठी तर बोलवलं नाही. तिने माझ्या नवऱ्याला उगाच काय पण भांडायचं, हा ते भांडायच्याच उद्देशाने तिने सुदेशला तिकडं बोलवलं आणि फोनवर काय म्हणली मिटून घ्यायचे म्हणून ये. पण ते माझा नवरा आता तिने प्रेमाने बोलली असती. हो, आणि मला माहिती आहे ती प्रेमाची ती भाषा बोलणार नाही, तिला काही तशी अक्कल नाहीये. म्हणून मी पण ते व्हिडिओ सुरूच ठेवला होता. आणि तिने व्हिडिओ मध्ये तर काय, आता तेच सगळ्यांनी बघितलेलंच आहे. आणि काय माझ्या नवऱ्याला तिकडं बोलवलंय आणि किती वरून बोलती. आणि मला तर मग त्या व्हिडिओमधून मला समजलं की माझा नवरा, मला चक्कर आलती त्यावेळेस माझा नवरा म्हणाले एकतर आपण तरी कंप्लीट करू, नाही तर एकतर ती तरी कंप्लीट करून. हा, तर तिचं म्हणणं आहे की माझा नवऱ्यामध्ये सुदेश म्हणला की चल आपण कंप्लीट करायला जाऊ, आणि असं हे बोललाच नाही. तो बोलला होता का असं? नाही ना. आणि व्हिडिओमध्ये पण आहे माझी चक्कर आलेली ती व्हिडिओ तुम्ही बघा, 3-4 दिवस आधी पोस्ट केलेली मी. त्या व्हिडिओमध्ये काय आहे की सुदेश म्हणला की ती एकतर तिला तरी कंप्लीट करू दे, नाही तर तू तरी कर, एकतर दुश्मनी तर ठेव, नाही तर मग मिटून घ्या आणि चांगले वागा. मी तर मिटवायला तयार आहे, मी तर तिच्या नादी पण लागत नाही. पण तीच वाढवती, ती काय ना काय बहाणा करते, काय ना काय तिला कळ काढायची असती. बसले शांत आणि माझ्या नवऱ्याला बोलवलं आणि तिथं व्हिडिओ बघितली, किती वरडून आहे तूच सांग, तूच म्हणलास तसं. सुदेश म्हणला की मी तसं म्हणलो नाही, मी म्हणलो एक तर त्यांना तरी करू दे कंप्लीट, नाही तर एक तर तू तरी कर कंप्लीट. असे नाही 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 किती अंगावर गेली. ते ऐकायला पण तयार नाही. थोडीशी माझं नवऱ्याचं पण ऐकायला तयार नाही, दाजींचं सुद्धा ऐकायला तयार नाही. तिथंच मम्मी राहते, मम्मीचा ते म्हणजे जॉईंटच एकदम घर आहे, फक्त मधून दरवाजा आहे. त्या आवाजाने मम्मी पण आली तिथं, मी बघितलं व्हिडिओमध्ये मम्मी पण आली. ते मम्मीला पण ऐकून घ्याय ना मम्मीचं, ती तिचंच खरं करते. खोटं असं तरी ते खरंच करते, तिचं खरंच असतं. ती काय बोलली ना तर ते माझंच खरं आणि दुसऱ्यांचं खोटं, मीच पणा तिच्यातलं आहे. तिचं काय म्हणणं आहे, मी खरी आहे, तुम्ही सगळे खोटे, असं तिचं म्हणणं आहे. दाजी पण काय म्हणले की ह्याला समजायला बोलवलंच ना तर वरून का बोलती, म्हणून ते सुद्धा चिडले. त्यांनी सुद्धा नाही का तिला असा हात येते म्हणजे काय असं धक्का दिला दाजींनी. असं नाही ना करायचं, त्यांना तरी थोडंसं इज्जतीने थोडंसं तरी काहीतरी हे करायचं ना. ते काय म्हणले, त्याला प्रेमानेच नाही का, म्हणजे त्याला समजायला तुम्ही बोलवलंच ना, मग वरून का बोलती.
तरी पण मग दाजींवर पण तुम्ही पण मला आता असं करायला लागलं का मी तुमची बायको आहे ना, मला तुम्ही हे केलं पाहिजे, दुसऱ्याला भांडलं पाहिजे. बघा किती उलटे ही जे उलट्या बॉम्ब आहेत. हां मग दाजींना ते बरोबर सांगतात ना की ह्याला सुदेशला तुम्ही बोलवलंच ना समजून घे म्हणून, ये म्हणून फोन केलास ना, मग भांडती कशाला तू, वरडून कशाला बोलते. ते व्हिडिओमध्ये बघा किती वरडू बोललेली आहे. असं असतं का कुठं, वरडून बोलायची गरजच नसते ना. हां मध्येच चांगलं बोलती, मध्येच बिचकती. तिला सुद्धा माहीत नाही, तिला सुद्धा भान नाही की ती काय बोलती म्हणून. आणि मग ते बोलून माझ्या नावावर म्हणते की सांगू नको तिला, नाही तर ती तुझा जीव घेईन, तिला सांगू नको मी बोलवलंय. आणि रात्री लगेच तिथं आली. रात्री लगेच 10 10:30 आहे ना, 10 11:30 वाजले असतील. मला तर लाज वाटायला लागली. म्हटलं लोक शेजारी झोपलेले आहेत, ऐकतील गिकतील म्हणून मी हळू बोलते. आणि बघितलं तुम्ही माझा आवाज एकदम बंद, तिचाच आवाज एकदम गळा फाडून. आमच्या इथे येऊन आम्हाला दादागिरी. हां मी मागच्या वेळेस तिथे गेले तरी पण तिने तेच केलं, आणि मी आमच्या घरी येऊन सुद्धा तिने तेच. तिला माहिती आहे मी काही करणार नाही ना, माझा नवरा काय करणार आहे. आणि मी माझ्या नवऱ्याला मध्ये घेत पण नाही. हा दुसरं कोण असं तर मी बोलले असते, आणि मी बोलायच्या आधीच माझ्या नवऱ्यानी काय करायचं ते केलं असतं. पण माझी बहीण पण आहे, आत्याची मुलगी पण आहे, आणि घरातली आहे म्हणून बाहेरचं कोण असं तर नसतं माझ्या नवऱ्यानी सोडलं. पण असं नाही ना करायचं. हां माझ्या नवऱ्याला बोलवलंय, आणि माझ्या नवऱ्याला मी भांडण म्हणून ती इथं आली रात्री 10 वाजता. 10-11 वाजता इथं आली आणि इथं तमाशा करायला लागली, इथं बोलायला लागली. आणि इथं पण बघितलं ना तुम्ही, मी शांतच बोलत होते ना, मी हसले सुद्धा. सुरुवातीला ती आली ना, मी हसले सुद्धा. म्हणलं म्हणजे मिटवायला आले असं. मग तिने सांगितलं मी सुदेशला बोलवलं होतं, तू जीव घेईन म्हणून मी इथं आले, असं तसं हे ते काय बोलत होती. मग मला तेव्हा समजलं की सुदेशला तिने बोलवलं होतं. का तर मला माहीत नव्हतं की सुदेशला बोलवले. मग मी नंतर विचारलं तर सुदेश म्हणलं हा बोलवलं होतं, पण मी म्हणलं उगाच नको नाही का वाढायला. आणि ती समजून घ्यायसाठी म्हणली, पण तिथं जाऊन तिने भांडलं लागली मला, माझ्या अंगावर येते नाही का, म्हणजे असं दोषात बोलायला लागली. नाही तू खरं सांग, तू मला स्वतः कंप्लेंटसाठी म्हणजे तिने त्याच्यासाठी इतकं मोठा तमाशा केला. बघा ना, म्हणजे किती नवलची गोष्ट आहे. बहीण आहे ना, तिला कळायला पाहिजे ना का आपण कधी ना कधी एकत्र होऊ का नाही. आता मी नाही सांगू शकत, एकत्र होऊ का नाही होऊन सांगू नाही शकत. ती त्या लायकीची नाही, एकत्र होण्याच्या लायकीची नाही आहे. पण कधी आपल्या घरातले माझे छोटे बहीण भाऊ आहेत, त्यांना त्यांचे लग्न आहे, परत काही आपल्या घरात खुशी असते, सुखदुःख असतं, त्याला एकत्र सगळे येणार. तू पण समोर येशील, मी पण समोर येईन. नातेवाईक येते, त्यांच्या इथं कुठं काय असलं नसलं हे ते जायला लागणार, तर तू पण तिथे येणार, मी पण येणार. तोंडाला तोंड दिसणार, तर तिला लाज वाटन. तिला तर वाटत का नाही काय माहीत नाही, पण मला लाज वाटन. आई मी हिला असं बोलले, मी तिला तसं बोलले. पण तिला तसं अक्कल नाही, तिला तसा विचार नाही की उद्या आपलं हाय बहीणच आहे छोटी. ती म्हणते छोटी बहीण आहे म्हणून काय पण म्हणायचं आणि मोठीलाच खोटं ठरवायचं. बघा चोराचे उलटे बॉम्बा, अशी तिची गत आहे. म्हणूनच बरं झालं माझा नवऱ्यामध्ये पण नाही पडला, का तर मला सांगायची गरज नाही पडली. मला माहिती माझा नवऱ्यामध्ये पडला असं काय बोलला असते, मला सूर माझ्या नवऱ्याचं सांगवरती केली असते, माझ्या नवऱ्याचा पिच्चर धरला असता तिने. तर मला माहिती इतकी ती डेंजर ती बाई आहे. तिने माझ्या तोंडातनं सुद्धा आवाज नाही बाहेर काढून दिला. ते पिल्लू हे करत होतं ना काल, तिने माझ्या तोंडातनं सुद्धा तिने आवाज नाही घेऊन दिला. मी बोलते, मी म्हणते अगं हा माझं ऐक तरी तिचं सुरू हा म्हणते आणि तिचं सुरू हा म्हणते आणि तिचं सुरू. अशी बाई आहे ती. आता काय करायचं, तुम्ही तर बघितलं ना किती कुदळ बाई आहे ती. तिला भांडल्याशिवाय दुसरं काही येत नाही. तिला तेवढंच येतं हे करायचं, आणि तिचं मीपणा तिला एवढंच येतं.